नमस्कार, माझे नाव सृष्टी प्रभू शेरकर आहे. मी वर्ग 7वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव आहे. माझ्या शाळेमध्ये एक ग्रंथालय आहे. त्या ग्रंथालयामध्ये खूप सारी पुस्तके आहेत. मी त्यातील हे गोष्टीचं पुस्तक घेतलं आहे. या पुस्तकाचे नाव आहे आटपाट नगरातील मोजकथा. या पुस्तकाचे लेखक आहेत चंद्रकांत भंडारी. या पुस्तकाची किंमत आहे फक्त 20 रुपये. या पुस्तकात खूप सुंदर गोष्टी आहेत. या पुस्तकात एकूण 13 गोष्टी आहेत व 32 पेजं आहेत. मी तुम्हाला या पुस्तकातील पहिली गोष्ट सांगणार आहे. तिचे नाव अखेर कोळोबा फसले. ही गोष्ट एका माणसाची आणि एका छोट्याशा उंदराची आहे. एक गणोबा नावाचे माणूस होते. तो गणोबा शेतीचे काम करत होते. त्यांच्या घरात एक उंदीर आला. त्या उंदराचे नाव होते काळोबा. तो उंदीर त्या गणोबांना खूप बेजार करत होता. त्यांचे अन्न खात होता, नाही तर मग त्यांचे धान्यही खूप खराब करत होता. ते गणोबा त्याला पकडू खूप वैतागले, पण ते काळोबा हातालाच येत नव्हते. गणोबा खूप बेजार झाले. ते एके दिवशी शेतात गेले होते. त्या काळोबाने त्यांच्या घराचा खूप वाईट हाल केला होता. मग गणोबाने ठरवले या उंदराला कसे तरी पकडायचे. मग गणोबा युक्ती करत बसले आणि गणोबाने इकडे तिकडे पाहिले. त्यांना काही दिसले नाही. ते घरी आले. त्या उंदराने खूप हे फैलवलं होतं. त्यांचे धान्यही खूप काही खराब केले होते. गणोबा त्या उंदराच्या काठी घेऊन मागे लागले, पण ते उंदीर हाती येत नव्हते. ते उंदीर खूप पळत होते. गणोबा त्यांच्या मागे इतका पळत होता, पण तरीही ते उंदीर हाती येत नव्हते. गणोबा काठी हाणत होते, पण त्या उंदराला एकही काठी लागली नाही. गणोबाने एके दिवशी ठरवले, मी या उंदराला आज पकडूनच राहणार आणि याला कुठे लांब सोडून येतो. मग गणोबाने उंदराला पकडण्यासाठी ठरवायचा योजना विचारात पडली. त्यांना एक योजना ध्यान आली. एके दिवशी गणोबाला एक विचार आला. गणोबा त्या दिवशी रात्रभर झोपला नव्हता आणि त्याने रातभर खूप विचार केला. मग गणोबाच्या लक्षात आले, आपण या उंदराला मी वावराकडे जातो तेव्हा ते उंदीर काळोबा वावराकडे येतो. मग एके दिवशी गणोबाने वावराच्या कोठ्यामध्ये एक काटेदार जाळी बिचवली व अर्ध्या वावरात जाळी बिचवली आणि काठी घेऊन एका जागी लपला. तो काळोबा तिथे आला, पण काळोबा खूप हुशार होता. त्याने ते सर्व पाहिले होते. काळोबा तिथे धान्य खाण्यासाठी गेला. तेवढ्यात गणोबा काडी घेऊन आला. तरीही तो काळोबा खूप जोराने पळू लागला आणि गणोबा त्याच्या मागे पळत होता. गणोबा त्या काटेरी वेलाकडे नाही गेला. तो इकडे कलला आणि खूप पळत होता. या गणोबाला आश्चर्य वाटले. हे उंदीर खूपच चतुर आहे व हुशार आहे. हे माझ्या कधीही हाती येत नाही. याचे आता कायच करावं. मग गणोबा त्या दिवशी रातभर झोपला नाही. ते खूपच विचार करत होता आणि त्याला मग सकाळी खूप झोप येत होती. ते झोपी गेला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी काळोबा त्याच्या बिळातून बाहेर आले. मग गणोबाला विचार आला, मी इथे काही अन्न ठेवतो आणि ते खाण्यात मग्न झाल्यावर हे करतो. मग गणोबाने त्या खोलीत थोडेसे अन्न ठेवले आणि ते दुसऱ्या खोलीत गेला. त्याने एक काठी गवसून ठेवली. मग काळोबा त्या खाण्यात मग्न झाला की त्याने त्याला काठी फेकून आणली, पण ती काठी काळोबाला लागलीच नाही. काळोबा खूप जोराने पळत गेला. मग त्यानंतर पुन्हा
गणोबा त्या काळोबाच्या मागे आणि काळोबा पुढे पळत होता आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने गणोबानं त्याला काडी हाणली. तेव्हा त्या उंदराची शेपट एका पिंजऱ्यात अटकली आणि मग त्या गणोबाने शेवटी त्या उंदराला पकडले आणि त्या उंदराला तिकडे खूप मारलं आणि तिकडे फेकून दिले. मग ते काळोबा पुन्हा त्यांच्या घरात आलाच नाही. धन्यवाद.